आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ए छोटा पॅकेट, अरे तू तरी समजव ना त्यांना। अरे आपली दोस्ती आहे ना, हा? दोस्ताला सोडून कोणी जातं का रे असं? सांग ना। प्रीतम सर, मला तरी कुठे जायचंय? पण हे दोघं निघालेत म्हणून मला जायला लागतंय। ए दादा तू समजव ना, काय चाललंय अरे सगळं? तू थांबव तिला, तू त्या तिघांना थांबव प्लीज। प्रीतम, त्यांनी आपल्या सोबत राहावं असं आपल्याला वाटतंय, पण त्यांनाही वाटलं पाहिजे ना। जबरदस्ती करून काहीच नाही टिकत। कदाचित आपणच कमी पडलो असू। मारुती, तुम्ही या घरासाठी जे काही केलंय ते विसरता येणार नाही कधीच। मी तुम्हाला आता अडवणार नाही, पण कधीही काहीही कारणामुळे तुम्हाला जर परत यावंसं वाटलं तर नक्की या, कारण या घराचे दरवाजे तुमच्यासाठी कायम उघडे असतील। येतो। गणी 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 बाळा, तू मला ताई म्हणतोस ना? मी ताई आहे ना तुझी, मग ताईचं ऐकशील ना? पारुताईला सांग ना जाऊ नको म्हणून। सांग ना बाळा, नको ना जाऊ तू प्लीज। या मॅडम, मला नाही जायचं इथनं। पारू, पारू अगं तू तरी थांब। येतो आम्ही। गणी, बरं झालं ही पारू गेली, नाहीतरी अपशकुनीच होती। हिच्यामुळे माझं एकही काम धड होत नव्हतं, पण आता सगळं छान होईल। परितो सोबत माझा बिझनेस पण सुरू होईल आणि मी ब्रँड अँबॅसेडर पण होईन। बरोबर, हे सगळं असं होईल असं नव्हतं वाटलं ग कधी। आत्या, काळजी घ्या। आणि हा, माळी दादांना सांगा झाडांची नीट काळजी घ्या। वॉचमॅन दादांना बी सांगा की डोळ्यात तेल घालून ड्युटी करा। देव्यांना कसला बी त्रास होऊ देऊ नका। देव्यांची काळजी घ्या, समन्यांची काळजी घ्या। पारो, नको जाओस ना, थांब ना। मला जावं लागलं। गणू बाळा, स्वतःची काळजी घ्यायची आणि ताईची पण काळजी घ्यायची। हा, गोडी माझं बाळ ते। चला, आपल्याला उशीर होतोय। आत्या, पाया पडते। बा, चल वैजू, मला माहित आहे बाळा तुला नाही जायचं, पण जावं लागल। गणू, वैजू चल ना ग। परमेश्वरा, माझ्या पारूच्या आयुष्यात आत्ता कुठे सुख येत होतं,
ते पण तुला बघवलं नाही का रे? मी तुमची नोकरी सोडतोय. पारू, तुला मारुतीचा हा निर्णय मान्य आहे? जिथं माझा बा जाईल तिथं मी जाईल. मला माझ्या बा सोबत राहायचं आहे. तुला माहितीये ना मी तुझ्यावर किती प्रेम करतो ते. तरी तू अरे पण तू तिला जाऊच कसं देऊ शकतोस? हा पारू, प्रेम आहे तुझं दादा. मला सांग, तिच्याशिवाय तू तरी जगू शकतोस का? ते काही नाही, तू जा आणि तिला थांबव. जा. नाही थांबणार रे ती. तिने निर्णय घेतलाय. ती स्वाभिमानी मुलगी आहे. बावर खूप प्रेम करते. तिने त्याला निवडलं. मी तिच्या डिसिजनचा रिस्पेक्ट करतो. पण तुझं काय यार दादा, तुझ्या प्रेमाचं काय? आणि हे बघ, तिने पण काय हा निर्णय खूप मनापासून नाही घेतला. अरे तिचंही खूप प्रेम आहे रे तुझ्यावर. तुम्ही दोघं नाही जगू शकत एकमेकांशिवाय. कळत नाही अरे काय करावं काय नाही. कसं सांगू की स्वतःच्या बाच्या विरोधात जा म्हणून. मला पारू हवी आहे, पण ती जशी आहे तशीच हवी आहे. मारुती मामाच्या विरोधात जाऊन त्याला गमवून ती सुखी राहणार आहे का? मी पारूला गमवून मी पण काय सुखी राहू शकणार आहे का? आता पण काहीतरी करावं लागणार ना. मला एवढंच कळत आहे की आम्ही दोघं खूप खरे आहोत. खूप मनापासून प्रेम केलं एकमेकांवर. मी नाही हिंमत सोडणार. पारू, तुला परत यावंच लागणार.